तुम्हाला तर माहीतच आहे की आमच्या शेतामध्ये सोलारचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे 3 HP इकोझोन कंपनी आहे। तर मित्रांनो, ही कंपनी कुसुम योजनेच्या वेंडर लिस्टमध्ये पण होती आणि आता मागेल त्याला सोलार कृषी पंप या योजनेच्या वेंडर लिस्टमध्ये सुद्धा अवेलेबल आहे। तर या टॅगवर मॉडेल नंबर, सिरियल नंबर, व्होल्टेज, पॉवर रेटिंग, HP रेटिंग या सगळ्या गोष्टी यात मेन्शन केलेल्या आहेत। ही कंपनी मेड इन इंडिया आहे। तर आपल्या ह्या ज्या पॅनल आहे, ह्या ज्या प्लेट आहेत, तर ह्या आयकॉन कंपनीच्या आहेत। तर इकोझोन आणि आयकॉन ह्या दोन्ही कंपन्या सोबत काम करतात। तर तुम्ही इकोझोन कंपनी चॉईस केली असेल तर तुम्हाला काही पार्ट आयकॉन कंपनीचे मिळतील आणि हे कंट्रोलर आहे का हे इकोझोन कंपनीचं मिळेल। मित्रांनो, ह्या पॅनलला स्कॅनर आहे बघा, तुम्ही बघू शकता। म्हणजे तुमची पाटी चोरीला जरी गेली ना तरी पण ती सापडू शकते। ही प्रत्येक पाटी आता ही ऑनलाईन स्कॅनर झालेली। ज्यावेळेस आमच्या इथं सोलारचं इन्स्टॉलेशन चालू होतं त्यावेळेस हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे। तर आमची जी मोटर आहे ती आम्ही विहिरीमध्ये टाकलेली आहे। हे आमचं विहिरीचं पाणी बघू शकता, जुनी विहीर आहे। आणि हा जो पाईप मिळाला आहे आम्हाला मटेरियल सोबतच, तर हा जो पाईप आहे हा 2 इंच आहे। हा पाईप एवढा स्ट्रॉंग आहे ना की ह्या पाईप वरून एखादी गाडी जरी गेली ना तरी पाईप डॅमेज होऊ शकत नाही, खूप कडक आहे। चला तर मंडळी, आता विहिरी जोर आलेच आहे तर बोर आपण चालू करून देऊया। तर हे जे खोकं आहे बोरचं, तर मित्रांनो तुमच्याकडे जर बोर असेल ना तर तुम्ही पण असं खोकं नक्कीच घ्या। काय होतं, त्या बॉक्स आहे ना आपला हा आतील जो बॉक्स आहे ना हा, मग यावर जर पाणी किती जरी पाऊस आला ना तरी पण खराब होत नाही आणि उन्हाने पण खराब होत नाही। तर आपण बोर चालू करूया। बोर आपला चालू झालेला आहे। तर ते आपलं बोरचं पाणी आपण बोरचं पाणी भरणं करण्यासाठी। तर आता अशा पद्धतीचं ऊन आहे आणि आता वाजलेले संध्याकाळचे 4:45। तर आपण आता मोटर ऑन करूया आपली आणि पाण्याचा प्रेशर दाखवते तुम्हाला आता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक्स करा आणि सोलारबद्दलचे काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट्स करा। तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। बाय बाय।